आज मी बनवणार आहे सोयाबीनची रस्सा भाजी. आणि तर चला मी सकाळी काय साहित्य घेतले ते बघूया. इथे मी कांदा घेतलाय चिरून, लसण घेतलंय ठेचून, कढीपत्ता, कोथिंबीर, सोयाबीन घेतलंय आणि गरम मसाला वगैरे आणि अंबारी मसाला मिक्स करून घेतलाय. हळद लागणार आहे आपल्याला, मोहऱ्या, जिरे आणि ते मी काळं तिखट घेतले. काळं तिखट आहे आणि आपल्याला आणखी लाल तिखट पण लागणार आहे, तेवढं म्हणजे स्पायसी होण्यासाठी. आणि सोयाबीनची भाजी स्पायसी छान लागते. मीठ लागणार आहे आपल्याला. तर चला आपण सुरू करूया. तर पहिल्यांदा आपल्याला सोयाबीन जे आहे आपल्याला उकडायला ठेवायचंय. त्यामुळे भाजी आपल्याला नंतर लवकर शिजते आपली. आणि सोयाबीन असे उकडल्यानंतर ते फुगतात, त्यामुळे आपल्याला ते सोयाबीन अगोदर उकडून ठेवते. तिथे मी कढईमध्ये एका उकडायला ठेवलेत सोयाबीन. तर सोयाबीन छान असे फुगल्यानंतर उकडल्यानंतर आपल्याला ते एका पातेल्यात मी काढून घेते, कारण त्याला मला भाजी करायची त्याच कढईत. नंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय. नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहऱ्या टाकून घ्यायचे. मी लगेच कांदा टाकून घेतला त्यामध्ये. आणि तुम्हाला जास्त असं तर्री यायची म्हणजे खायची इच्छा असेल तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता त्यामध्ये. आणि आपल्याला कांदा जो आहे व्यवस्थित असं लाल करून घ्यायचा आहे. आणि ही जी भाजी आहे, कोणी कोणी टोमॅटो भाजून मिक्सरमधून काढून त्याची ग्रेव्ही जी असते ती पण टाकून ही भाजी करतात. पण मी आता ते करत नाही. नंतर मी त्यामध्ये कांदा थोडासा लाल कलर आल्या कांद्याला आल्यानंतर मी त्यामध्ये लसूण टाकून घेतला, ठेचून घेतलेला. आणि लसूण आणि कांदा आपल्याला लाल ब्राऊन कलरचा कांदा आणि होईपर्यंत आपल्याला ते हे करून घ्यायचंय, परतून हलवून घ्यायचंय. तर आता इथे माझा कांदा तुम्ही बघू शकताय ब्राऊन कलरचा झालेला आहे. तर मी त्यामध्ये जे आपण घरकुल मसाला आणि अंबारी मसाला मिक्स करून ठेवलेले होते, गरम मसाला, ते मी मसाला त्यामध्ये ॲड केला. आणि हळद आणि लाल तिखट जे आपल्याला लागणार होतं ते मी त्या मसाल्यातच मिक्स करून ठेवलेले होते. त्यामुळे नंतर मी कढीपत्ता टाकून घेतला. सॉरी, माझं फोडणीत टाकायचं राहून गेलेलं होतं, त्यामुळे मी आता टाकते. तुम्ही मसाले टाकण्याच्या अगोदर कढीपत्ता टाकू शकता. हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि अंबारी मसाला, घरकुल मसाला हे मला जेवढं म्हणजे माझ्या भाजीला लागणार आहे तेवढं मिक्स करून ठेवलेले होते. ते मी आता टाकून घेतले. छान हलवून घ्यायचे. काळा कलर म्हणजे असं ब्राऊन होईल. नंतर आपल्याला जे आपण उकडून घेतलेले सोयाबीन आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं भाजीमध्ये. आणि आपल्याला हवं तेवढं, आपल्याला जेवढं हवे, ग्रेव्ही हवी असेल घट्ट, पातळ हवी असेल ग्रेव्ही, त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचंय. इथं माझं पाणी टाकून घेतले मी. त्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचंय चवीनुसार. आणि गॅसची फ्लेम काय करायचं, कमी लो ठेवायची. त्यामुळे काय वर छान असं आपलं लाल लाल लाल, जसं हॉटेलमध्ये कलर येतो ना भाज्यांना, तसा कलर येतो. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, नंतर शेंगदाण्याचं थोडंसं मी कूट टाकून घेतले त्यामध्ये भाजीमध्ये. आणि कधीही कोणतीही भाजी असो, आपल्याला ग्रेव्ही असं आपण करताना वांग्याची असो, कोणतीही असो, शेवग्याची शेंगाची असो, आपल्याला जर कलर छान यायचा असेल, वरी कोथिंबीर मी ॲड करते भाजीमध्ये केली. नंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवून म्हणजे भाजी शिजू द्यायची, लोच ठेवून. फ्लेम हाय करायची नाही. तर अशा पद्धतीने माझी भाजी इथे शिजत आहे आणि उकडून घेतल्यामुळे जास्त शिजवावं लागत नाही. इथे माझी भाजी बनवून तयार आहे. मी गॅस बंद करून घेतला, तुम्ही बघू शकताय.